हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ऑफिसवरून येताना काही वस्तू आणल्या खाण्याच्या, ज्या की संपल्या होत्या. तर चहा पावडर संपली होती, त्यामुळे येते ते पण घेऊन आले आणि आलू भुजिया आणलं. तर आज प्लॅन होता पोहे बनवण्याचा. आणि आज सकाळी सकाळी ऑफिसला पोहोचल्यानंतर एक अतिशय दुःखद बातमी कळाली. ती म्हणजे अजितदादा पवार यांचं प्लेन अपघातामध्ये झालेलं निधन. हे ऐकून खरोखर अगदी म्हणजे हे शॉकिंगच होतं, कारण पहिला तर विश्वासच बसत नव्हता. पण न्यूज वगैरे बघितल्या आणि सगळ्यांना म्हणजे सोशल मीडियावरती ते लगेच व्हायरल पण झालं. 9-9:30पर्यंत हे सर्वांना बातमी कळाली होती. त्यानंतर व्हिडिओज वगैरे समोर यायला लागले आणि हळूहळू मग एक एक गोष्टी उलगडत गेल्या. तर असं त्यांचं म्हणजे अचानक जाणं हे मनाला वेदना देऊन जातं आहे. त्यानंतर मग आज दिवस पण एकदम शांतच होता. लगेचच सगळं बंद वगैरे झालं आणि काही दुकानंही बंद झाली होती, काही चालू होती. तर आज मग जेवणाचं पण काही मूड नव्हता जास्त, कारण एक वातावरणच असं झालं होतं ना, म्हणजे निराशेचं. आणि दिवसभर नुसतं सोशल मीडियावरती काय बातमी येते आणि कोणता व्हिडिओ येतो आहे, दिवसभर ह्याच्यातच होता. घरी आल्यावर पण पहिल्यांदा टी व्ही लावून त्यात सगळ्या न्यूज बघणं चालू होतं. मग पोहे बनवले आणि चहा केला. तर या सगळ्यामध्ये 8 वाजले. इकडे सानवीचं खेळणं चालू होतं आणि सोबतच आमचं न्यूज बघणं चालू होतं. तर असा हे आजचा दिवस हा अतिशय शॉकिंग, कारण सकाळी सकाळीच ही न्यूज कळली आणि